गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडित आहे। कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे। अहंकाराबद्दल आपल्याला कळवू इच्छितो की हा अहंकार प्रत्येक क्रियेतून उगम पावतो। याचे जन्मस्थान मीपणामध्ये लपले आहे। कुठलेही कर्म करीत असताना मी करतो, माझ्यामुळेच होत आहे, मी नसेल तर काय होईल, मी बघून घेईल, मी दाखवतो, मी शिकवतो, माझ्यामुळेच होत आहे, या सर्व क्रियेमध्ये तो अहंकार लपलेला आहे। हा अहंकार कर्मामध्ये म्हणजेच क्रियेमध्ये दिसतो। याचे जन्मस्थान कर्म आहे। हा सूक्ष्मामध्येही सूक्ष्म अंतःकरणाच्याही पलीकडे आहे। याला केवळ ध्यानाने समजून घेऊ शकतो, परंतु त्या क्षणी क्रोध जागृत होतो। हा अहंकार क्रोधाच्या साहाय्याने शरीरामध्ये वावरत असतो। त्या क्षणी त्याला कितीही समजावले तरीही तो ऐकत नाही। तोच आहे अहंकार। अशा क्षणी म्हणजेच अशा वेळी मनाची मदत घ्यावी आणि ईश्वराच्या नामस्मरणामध्ये मग्न व्हावे, अन्यथा या अहंकाराला आळा घालणे शक्य नाही। मीपणा सोडून सर्वांचा करता धरता हरता केवळ परमात्मा आहे, मी नव्हे, असे सदैवी म्हणावे। कुठल्याही कर्माचा म्हणजेच क्रियेचा मीपणा घेऊ नये। त्या मीपणामध्येच अहंकार उपस्थित असतो, त्याला समजून घ्यावे। अहंकाराचा रंग काळा आहे। ज्याच्यामध्ये हा अहंकार येतो त्याचा विनाश होणे निश्चित आहे। उदाहरणार्थ आपल्याला कळवितो की रामायणामध्ये मंडोदरी रावणाला समजावते की सीतामातेला रामाच्या हवाली करा आणि क्षमा मागा। रावण मंडोदरीला म्हणतो हे शक्यच नाही, कारण रावणामध्ये आलेला अहंकार त्याला नम्रता म्हणजेच माघार घेऊ देत नाही। त्याच अहंकारामुळे रावण आणि रावणाची लंका दोन्हीचाही विनाश झाला, म्हणजेच दी एंड। त्यामुळे प्रत्येकाने त्या अहंकाराला ओळखावे, नाहीतर अहंकारामुळे सर्वनाश होईल। हा अहंकार आपण ध्यानस्थ होऊन पहावा। हा अहंकार आपण सर्वांना जवळच्या ज्ञान दृष्टीने समजावून सांगतो। उदाहरणार्थ जेव्हा एक गृहिणी भाजी बनवते त्यावेळी सर्वात पहिले तेल भांड्यात टाकते, नंतर मसाला टाकते। भाजी शिजल्यानंतर ते तेल भाजीच्या वर येते आणि संपूर्ण भाजीला झाकून टाकते। पहा, सर्वात प्रथम टाकलेले तेल शेवटी सर्व भाजीला झाकून टाकते। तसेच अहंकार आपल्या सर्व नाशाला कारण होते, असा तो अहंकार आहे। सर्व विनाश झाल्यानंतर समजते की झालेल्या घटनेचे मूळ हे स्वतःचा अहंकार आहे, म्हणून त्याला वेळीच ओळखून दूर करा। कोणाला रूपाचा अहंकार आहे, कोणाला धनाचा अहंकार आहे, कोणाला पदवीचा अहंकार आहे, कोणाला बुद्धीचा अहंकार आहे, तर कोणाला विद्येचा अहंकार आहे। हीच अहंकाराची वेगवेगळी रूपे आहेत। अहंकाराचा नाश करण्यासाठी आपल्या कर्मामधला म्हणजेच क्रियेमधला मीपणा सोडून सर्व कर्म ईश्वराचरणी अर्पण करावे। हरि ओम नमः शिवाय।